आपल्या बायकांची सकाळची सुरुवात होते चपातीपासून. मग ती नाश्त्यासाठी असो, घरी खाण्यासाठी असो किंवा डब्यासाठी असो. पण 90% लोकांना हेच माहिती नसतं या गव्हाच्या पिठामध्ये ग्लुटेनचं प्रमाण खूप जास्त असतं, ज्यामुळे डोकेदुखी, पोटदुखी, अपचन, ॲसिडिटी किंवा बऱ्याचशा आजारांना आपण आमंत्रण देत असतो. पण कसं असतं, मुलं शाळेत जातात, ऑफिसचे डबे जातात, तर चपाती आपण त्यामध्ये देतो. भूक लागते आणि आपल्याला ते खावं लागतं. मग अशा वेळेस तुम्हाला जर ही चपाती थोड्याशा वेगळ्या पद्धतीत थोडी हेल्दी मिळाली तर खपली गव्हामध्ये ग्लुटनचं प्रमाण अगदी नाममात्र असतं, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. आणि साध्या गव्हाच्या तुलनेत खपली गहू आपल्या शरीरासाठी खूप चांगला. पारंपरिक चपाती किंवा पारंपरिक पदार्थ खपली गव्हापासून तयार केले जायचे. हल्ली ते कोणी खायलाच मागत नाही. आता साध्या गव्हाच्या तुलनेत खपली गहू आपल्या शरीरासाठी नेहमी चांगलं. एक तर पचायला हलके आहे, हाडं मजबूत ठेवतात, फायबर्स आणि प्रथिनांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं. तुम्हाला जर साधे गहू पचायला जड जातात, ॲसिडिटी किंवा अपचन झाल्यासारखं वाटत असेल तर खपली गहू तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे. तुम्ही जर वजन कमी करत असाल तर वजन नियंत्रित ठेवण्याचं काम करतं. शिवाय खपली गव्हामध्ये फायबर्सचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळे पोट स्वच्छ राहायला मदत होतं. मधुमेह किंवा डायबिटीस सारखे आजार असतील तर त्यांना ग्लुटनवाली ही गव्हाची चपाती चालत नाही, तर अगदी अत्यंत नाममात्र खपली गव्हाची चपाती त्यांच्यासाठी सुद्धा खूप जास्त कारगर. पचायला तर हलकी आहे, आपली पचनशक्ती सुद्धा नियंत्रित ठेवते. बऱ्याचशा महिलांच्या आजारांसाठी सुद्धा हे खपली गहू खूप जास्त चांगलं. यावर फवारणी वगैरे न केल्यामुळे आपल्या प्रत्येकाला याची चपाती किंवा याचे पदार्थ खाल्ले पाहिजे. आता नुसतीच खपली गव्हाची पोळी किंवा चपाती खाल्ली ना तर ती तितकीशी चवीला चांगली लागणार नाही. म्हणून यामध्ये आपण वेगवेगळे धान्य, काही सालयुक्त डाळी घालून याचं मल्टीग्रेन चपातीसाठी पीठ तयार केलेलं आहे. आता बाजारामध्ये तुम्हाला जे खपली गव्हाचं किंवा मल्टीग्रेन आटा मिळतं ना, तर त्यामध्ये साधा गहू वापरला जातो. आपण तुमच्या आरोग्याचा विचार करता ज्या मंडळींना डायबिटीज आहे, मधुमेहासारखे आजार असतील, लहान मुलं, मोठी माणसं, वयस्कर आजी आजोबा असतील, त्यांच्यासाठी पचायला हलकी फुलकी अशी ही आपण खपली गव्हाची मल्टीग्रेन चपाती पीठ करतोय. आणि विशेष म्हणजे साध्या गव्हाच्या तुलनेत खपली गहू त्याच्यात 3 पट महाग असतं. तर सगळ्यात जास्त आपण इथे खपली गहू घेतलेले आहे. त्याचबरोबर काही थोड्या प्रमाणात इथे आपण ज्वारी घेतलेली आहे. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचं काम ज्वारी करत असतं. डायबिटीस, मधुमेहासाठी बेस्ट फूड आहे. आता त्याचबरोबर इथे आपण रागी किंवा ज्याला आपण नाचणी म्हणतो ना, ते घेतलेलं आहे. नाचणी सुद्धा बेस्ट फूड आहे, ज्यामध्ये कॅल्शियम, लोह, प्रथिनं, फायबर मुबलक प्रमाणात असतात. हाडं मजबूत ठेवतात, अशक्तपणा दूर करतं. शाळेत जाणारी वगैरे लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप बेस्ट फूड आहे. सोबतच इथे आपण बाजरी घेतलेली आहे, ज्यामध्ये साखरेचं प्रमाण खूप कमी असतं. हाडं मजबूत ठेवतात, कॅल्शियम भरभरून असल्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप चांगला. सोबतच अगदी थोड्या प्रमाणात इथे आपण तांदूळ सुद्धा घेतले. सगळ्या धान्यांबरोबर तांदूळ सुद्धा उपयुक्त. सोबतच इथे आपण थोडेसे सोयाबीन घेतलेले आहेत. सोयाबीन म्हणजे उत्तम प्रोटीनचा स्रोत, खूप जास्त हेल्थ बेनिफिट आपल्या शरीरासाठी. सोबतच थोड्या प्रमाणात इथे आपण हिरवे सालासकट चणे घेतलेले आहे. साध्या चॉकलेटी चण्याच्या तुलनेत हे चणे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं. यामध्ये भरभरून प्रोटीन आणि फायबर्स असतात. सोबतच इथे आपण थोड्याशा प्रमाणात सालांसकट हिरवे मूग घेतलेले आहे. सालांसकट डाळी असेल किंवा धान्य असेल तर त्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. शिवाय शरीरासाठी आपलं चांगलं लोह यामध्ये भरपूर असतं. काही प्रमाणात इथे आपण कुळीत किंवा ज्याला आपण हुलगे म्हणतो ना, ते घेतलेलं आहे. आता हे हुलगे किंवा कुळतामध्ये सुद्धा ना प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं. महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का, तुम्हाला जर किडनी स्टोन किंवा ज्याला आपण मूतखडा म्हणतो ना, तो पडण्याचं किंवा विरघळण्याचं काम हे हुलगे करत असतात. आहारामध्ये आपल्याला हे घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आता सोबतच इथे आपण काही प्रमाणात ना ओट्स घेतलेलं आहे. ओट्स म्हणजे डाएट करणाऱ्यांसाठी सुपरफूड म्हटलं जातं. शरीराला ताकद देतं, फायबर्स, मिनरल्स भरपूर प्रमाणात आहे. आणि शरीराला ताकद तर देतच, पोट भरण्याचं काम करतं. थोडे जरी ओटचे तुम्ही काही पदार्थ खाल्ले किंवा अशी ही चपातीमध्ये ओट घातले की भरपूर वेळ पोट भरल्यासारखं वाटतं, भूक लवकर लागत नाही. आता जगातल्या कोणत्याही चपातीसाठी मल्टीग्रेन आटा मिळतं ना, त्यामध्ये हे सगळे महागडे जिन्नस अजिबात तुम्हाला घालून दिले जात नाही. अगदी थोड्या थोड्या प्रमाणात सगळं घालतात. साधे गहू वापरतात, ज्यामध्ये भरभरून ग्लुटन असतं. पण आमचा नेहमीच प्रयत्न असतो, आमचे मसाले असतील, आमची पिठं असतील, तुम्हाला जे द्यायचं आहे आम्हाला सगळं चांगलं आणि भरभरून द्यायचं आहे. देताना आम्ही अगदी सगळं भरभरून देत असतो. तुमच्या सगळ्यांचा विचार करता, ज्यांना मधुमेह, डायबिटीस आहे, डबे जातात तुमचे ऑफिसचे, शाळेचे, तर सगळ्यांचा विचार करता असं हे तुमच्यासाठी मल्टीग्रेन पीठ किंवा मल्टीग्रेन आटा आपण तयार केलेला आहे. म्हणजे एका चपातीपासून तुम्हाला भरभरून प्रोटीन, फायबर्स भरपूर प्रमाणात मिळेल आणि भरपूर आपल्या आरोग्यासाठी ही चपाती चांगली. तर खपली गव्हामध्ये हे सगळे महागडे आणि पौष्टिक गुणधर्म असलेले जिन्नस घालून तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये असं पीठ मिळणार नाही. तसं हे पीठ तुमच्यासाठी आम्ही खास तयार केलेलं आहे. तर ज्यांना कोणाला हे खपली गव्हाचं मल्टीग्रेन चपातीसाठी पीठ घ्यायचं असेल, अर्धा किलो, 1 किलो आणि 5 किलो असं पॅकेटमध्ये आपण तयार केलेलं आहे.
जरी या मल्टीग्रेन आटामध्ये आपण सगळे महागडे जिन्नस घातले असतील तर पण हे पीठ प्रत्येकाने घ्यावं अशी माझी इच्छा आहे. तर 200 रुपये किलो प्रति तुम्हाला मिळेल. शिवाय जे काही शिपिंग चार्जेस असतील ते तुम्हाला द्यावे लागतील. आता हे पीठ नेमकं वापरायचं तरी कसं? यापासून अशी ही मस्त गुबगुबीत एकदम छान लुसलुशीत दिवसभर मऊ राहणारी चपाती कशी बनवायची ते सुद्धा दाखवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर हे पीठ घ्यायचं असेल तर या पद्धतीने चपाती तयार करता येईल. तर त्यासाठी काय केलं, पीठ आपलं तयार झालं की साधारणतः तुम्हाला जितकं लागतं तसं पीठ घ्यायचं. इथे आपण एक 3 कपभर पीठ घेतलं. म्हणजे याचे साधारणतः एक 6-7 मध्यम आकाराच्या चपात्या पोळ्या तयार होतात. आता घरामध्ये तुम्ही ज्या ज्या गोष्टींना गव्हाचं पीठ वापरता, म्हणजे पराठे झाले, खारे शंकरपाळ्या झाल्या, तिखट पुऱ्या झाल्या, साध्या पुऱ्या झाल्या, अगदी सगळ्यांना हे पीठ सेम पद्धतीने वापरू शकता. मीठ चालत असेल तर चवीपुरतं मीठ घालायचं. जर चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता पीठ मळतानाच यामध्ये चमचाभर साजूक तूप घाला, जे गाईचं आहे, किंवा तुम्ही थोडंसं तेल घातलं तरीसुद्धा चालू शकेल. कारण यामध्ये आपण खपली गव्हाची चपाती तयार करतो आहोत, ज्यामध्ये वेगवेगळे धान्य डाळी घातलेले आहेत, किंवा हलकीशी चपाती कडक होऊ शकते. तर त्यामुळे थोडंसं तेल किंवा तूप घालायचं, थोडंसं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं. जसं आपण गव्हाची कणिक मळतो ना, अगदी तसंच हे पीठ मळून घ्यायचं. खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त सैलसरसुद्धा नको. आणि साध्या गव्हाच्या तुलनेत ही खपली गहू किंवा हे मल्टीग्रेन आटा ना थोडीशी काळपट किंवा थोडीशी तांबूस रंगावर याची चपाती होते. तर हवं असेल तर थोडंसं दूध घालून तुम्ही हे पीठ मळू शकता. म्हणजे पीठ मळताना एक 2 ते 3 चमचे कोमट दूध घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून असं हे पीठ आपण छान सैलसर मळून घेणार आहोत. तर बघू शकता, नेहमीच्या कणकेच्या पिठापेक्षा थोडंसं तांबूस किंवा थोडंसं ना थोडं करपट रंग असल्यासारखा दिसत असेल. खाताना सुद्धा थोडीशी वेगळी चव लागते. असं हे पीठ आपण छान मळून घेतलं. आता इतकं पीठ मळण्यासाठी साधारणतः अर्धा पाऊण कप आपल्याला पाणी लागलेलं आहे. पीठ संपूर्ण मळून घेतलं की हवं असेल तर थोडंसं पुन्हा वरून तेल तूप लावून थोडंसं मळून घेऊ शकता. पीठ मळून घेतलं की याला झाकण लावायचं आहे आणि एक 10 मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत. पीठ भिजणंसुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. तर पीठ भिजून साधारणतः 6-7 मिनटं झालेली आहे. कमी वेळ असेल तर पटकन चपात्या केल्या किंवा डायरेक्ट चपात्या पीठ मळून केल्या तरीसुद्धा चालू शकेल. हे पीठ अगदी पराठ्यांना सुद्धा चालू शकेल. जर तुम्हाला पुऱ्या करायच्या असतील तर थोडासा रवा घालायचा आणि घट्ट पीठ मळून घ्यायचं. बाकी बनवण्याची पद्धत सेमच आहे. तर पीठ भिजल्यावर तुम्ही इथे बघू शकता थोडासा तांबूस किंवा नेहमीच्या कणकेच्या पिठापेक्षा थोडासा रंग बदलल्यासारखा दिसतो. कारण यामध्ये आपण खपली गहू आणि वेगवेगळे धान्य वापरले, ज्याचा रंग थोडासा काळपट असतो. आता थोडंसं वर खाली असं मळून घेणार आहोत. जर तेलाचा हात लावासा वाटला तर थोडंसं तेल लावू शकता. आवश्यकतेनुसार गोळे करायचे. जसं आपण कणकेची पोळी करतो तसेच गोळे करून घ्यायचे. पीठ मळत असताना थोडंसं तेल किंवा तूप लावल्यामुळे ना चपाती लाटताना फाटतसुद्धा नाही. तर छोटे छोटे फुलके वगैरे करायचे असतील तर ते सुद्धा करू शकता. अशी ही नॉर्मली आपली पोळी चपाती करायची असेल तर ती सुद्धा करू शकता. नेहमी करता तसंच करायचं आहे. जर घडीची पोळी करत असाल तर गोळा थोडा मोठा घ्यायचा आहे. नॉर्मली लाटून चपाती पोळी करत असाल तर छोटे छोटे घेऊ शकता. असे हे मोठ्या आकाराचे एक 5-6 आपण इथे पोळ्या करून घेतल्यात. एक गोळा घ्यायचा आहे. नॉर्मली थोडंसं हे मल्टीग्रेन पीठ घालायचं आहे आणि जशी आपण छान लाटतो तशी लाटून घ्यायची. हवं असेल तर याला घडीची पोळी करू शकता. साधी पोळी केली तरीसुद्धा चालू शकेल. जर पराठ्यांसाठी वगैरे करताय तर सेम अशी छोटी पोळी लाटून स्टफिंग आत भरून नंतर लाटून भाजून खाऊ शकता. जर तुम्हाला घडीची पोळी करायची असेल तर छोटीशी लाटून घ्यायची. त्याला थोडंसं तेल किंवा तूप हाताने छान पसरून घ्यायचं आणि नंतर याची 4 घड्या घालून याला छान नॉर्मली आपण लाटून घेणार आहोत. जसं तुम्हाला जमतं, जशी नॉर्मली पोळी करतात त्याच पद्धतीने आपण हे लाटून घेणार आहोत. लाटताना तुम्ही इथे बघू शकता अजिबात कुठे तुम्हाला कडा फाटलेल्या किंवा तुटल्यासारख्या दिसत नसतील. अगदी छान एकसारखी परफेक्ट अशी आपली चपाती लाटून झालेली आहे. खपली गव्हाबरोबर योग्य बाकी सगळ्या जिन्नसांचं प्रमाण असल्यामुळे ही चपाती अगदी परफेक्ट तयार होते. तर तुम्हाला हे पीठ घ्यायचं असेल तर नक्की आपल्याकडून घेऊ शकता. म्हणजे रोजचे मुलांचे डबे असतील किंवा ऑफिसचे डबे असतील त्याला अशी ही नॉर्मली पोळी चपाती तुम्ही देऊ शकता. आपल्या आरोग्यासाठी ही चपाती अगदी चांगली. आता सिम्पली आपण जशी नॉर्मली चपाती भाजून घेतो तशीच भाजून घ्यायची. सुरुवातीला तवा गरम झालेला आहे. एक पोळी किंवा चपाती घातली आहे आणि मोठ्या आचेवरच दोन्ही बाजूने आपण खरपूस भाजून घेणार आहोत. तर पहिलीच पोळी आहे आणि तुम्ही इथे बघू शकता उलटताना पटकन अशी फुलल्यासारखी दिसत असेल आणि रंग थोड्याशा नॉर्मली किंवा साध्या चपातीपेक्षा थोडासा वेगळा येतो. छान मस्त भाजल्यानंतरच आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप लावायचं. शक्यतो तुम्हाला थोडंसं पौष्टिक करायचं असेल तर शक्यतो तूप लावा. म्हणजे चवीलाही छान लागेल आणि दिवसभर जरी म्हणाल तरी अगदी छान मऊसूत राहील. तेल लावलं तरीसुद्धा चालू शकेल. तर सारखीच आपण सेम पद्धतीने दोन्ही बाजू खरपूस भाजून घेतलेल्या आहेत आणि सेम पद्धतीने उरलेल्या सगळ्या चपात्या पोळ्या करून घेणार आहोत. आता साध्या गव्हाच्या तुलनेत खपली गव्हाची ही पौष्टिक पोळी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. छोटं पॅक घेऊन बघा. जर आवडलं तर मंथली पॅक 15 दिवसासाठी जसं लागतं त्यानुसार तुम्ही मोठं पॅक घेऊ शकता.
आणि सध्या आपल्याकडे सुरू आहे ऑफर, तर ज्यामध्ये तुम्हाला 2500 किंवा 2500चा मसाला जर घेतला तर पाव किलोचं छोटं पॅक तुम्हाला हे मल्टीग्रेन आटा फ्री मिळेल. शिवाय जर महाराष्ट्र सिटीमध्ये राहत असाल तर तुम्हाला शिपिंगसुद्धा फ्री मिळेल. 1 किलोपेक्षा जास्त मसाल्याला शिपिंग फ्री देतो. पण जर तुम्ही फक्त पीठ घेत असाल तर तुम्हाला शिपिंग चार्जेस द्यावे लागतील, इतकं लक्षात ठेवायचं. तर या पद्धतीने आपण काही पोळ्या इथे मस्त खरपूस करून घेतलेल्या आहेत. तेल किंवा तूप लावून अशा पोळ्या मस्त भाजून घेतल्या ना तर चवीलाही छान लागतात आणि नेहमीच्या पोळ्यांपेक्षा थोड्याशा या रंग बदलल्यासारख्या किंवा थोड्याशा तपकिरी तांबूस असल्यासारख्या दिसतात. पण चवीला म्हणाल तर नेहमीच्या पोळीपेक्षा थोडीशी वेगळी लागते. मस्त लागते, तर नक्की ट्राय करा. तर आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक डंकावर कुटलेले मसाले असतील, थालीपीठ भाजणी असेल, कोंबडी वड्यांचं पीठ असेल, शिवाय आज दाखवलेली ही खपली गव्हाची मल्टीग्रेन आटा पीठ घ्यायचं असेल तर तुम्हाला इथे स्क्रीनवर नंबर दिसत असेल. डंकावर कुटलेले मसाले असतील, थालीपीठ भाजणी, कोंबडी वडे पीठ, चपातीसाठी मल्टीग्रेन आटा असेल, अगदी सगळं तुम्ही ऑर्डर देऊ शकता. फक्त हाय मेसेज करा, म्हणजे मसाल्यांची लिस्ट आणि फोटो तुम्हाला तिथे बघायला मिळेल. आणि हे पीठ अगदी लहानांपासून वयस्कर आजी आजोबा असतील सगळ्यांना चालू शकतं. डब्यासाठी पोळी देऊ शकता, घरामध्ये तयार करू शकता, याचे पराठे वगैरे सुद्धा तयार करू शकता. रस्सा भाज्या असतील, कोणत्याही सुक्या भाज्या असतील, चटण्यांचे प्रकार असतील, अगदी सगळ्यांबरोबर ही चपाती अगदी छान लागते. नेहमीपेक्षा थोडी वेगळी चव असेल तर नक्की ट्राय करा. जर रेसिपी आवडली असेल, पीठ आपलं आवडलं असेल तर एक लाईक नक्कीच करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.